विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विद्यार्थ्यांच्या गणवेशावरनं सरकारवरती टीका केली आहे। एका विद्यार्थ्याचा शालेय पोशाखातील फोटो ट्विट करत दानवेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। आमदार रोहित पवारांनीही सरकारनं विद्यार्थ्यांची थट्टा केल्याचं म्हटलंय। काय नेमकं घडलंय शालेय गणवेशावरनं आणि काय राजकारण रंगतंय पाहूया। दादा कोंडके स्टाईल सरकारी गणवेश, गोरगरीब विद्यार्थ्यांची थट्टा, गणवेश फसले, विरोधक बरसले। शालेय विद्यार्थ्यांसोबत शिक्षण विभागानं चेष्टा चालवली की काय असं चित्र आहे। सरकारकडून देण्यात येणाऱ्या गणवेशाची अवस्था पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। राणा भीमदेवी थाटात विद्यार्थ्यांना गणवेश देणार अशी घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली, पण ही घोषणा इतकी फुसकी आणि फसवी असेल अशी कल्पनाही या चिमुरड्यांनी केली नसेल। एकतर वेळेत गणवेश मिळाले नाहीत, जे मिळाले ते सुद्धा धड मापाचे नाहीत। छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी तर ठिगळ लावलेले सैल निकृष्ट दर्जाचे गणवेश आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही एका विद्यार्थ्याचा शालेय पोशाखातील फोटो ट्विट करत सरकारवर घणाघाती टीका केली आहे। हापापाचा माल गप्पापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारनं ओलांडल्याचं दानवेंनी म्हटलंय। त्यानंतर आमदार रोहित पवारांनीही या गणवेशांवरून सरकारवर निशाणा साधलाय। मात्र यावर शिक्षण मंत्र्यांनी सारवासारव केली की फक्त गुजरातच्या एका कंपनीला मदत व्हावी, त्यांच्याकडनं कापड घेता यावं, सेंट्रली हे टेंडर देता यावं, आणि काही नेत्यांनी फक्त याच्यातून काय केलं असेल तर मलिदा खाल्लेला आहे। त्यामुळे मलिदा खाल्ल्यासाठी गरिबाच्या मुलामुलींना अजूनपर्यंत ड्रेसपासून वंचित ठेवले, आणि जे ड्रेस मिळाले ते अतिशय खराब क्वालिटीचे मिळालेले आहेत आणि फार चुकीच्या पद्धतीने सिलाई केलेले ते मिळालेले आहेत। त्यामुळे या सरकारला गरिबाच्या मुलामुलींच्या कपड्यावर सुद्धा मलिदा खायचं ही दुर्दैवी गोष्ट आहे की सध्या शाळेचे गणवेश या महिला शिवतात। त्याच्यामुळे एक गणवेश हा आम्ही लोकल लेवलवर महिलांकडून शिवून घ्यायला सांगितलेला आहे, आणि दुसरा आहे हा महिला आर्थिक विकास महामंडळ तयार करतं। असे 20,000 महिला सध्या गणवेशावर काम करतायत, आणि त्याच्यामुळे एखादा गणवेश जर चुकला असेल तर तो बदलून घेतला पाहिजे संबंधित महिलांकडून। आवश्यक ते कापड आम्ही त्यांना देऊ, कारण आमचे 2 उद्देश आहे। एक म्हणजे दर्जेदार कापड मिळालं पाहिजे। दर्जेदार कापडाची जी टेस्टिंग आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट करते, आणि तेच मुलांना दिलं जातं। रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्याने गेल्या पावसाळी अधिवेशनात या गणवेशांवर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या खडाजंगीचा व्हिडिओ ट्विट केलाय। हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे, नवीन दाखव रे। हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन। नाही, ऐका ऐका, दिली आहे, परवानगी दिली आहे, क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी। नाही, त्याला पाठवतो, त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो। जर त्या माणसाचं जर फॅक्टरी महाराष्ट्रात असली असती तर आपल्या या शेतकऱ्याकडे कॉटन घेऊन कॉटनचे कपडे जर मुलांना मिळाले असते त्याचा फायदा झाला असता। अध्यक्ष महोदय, सगळं कापड हे गुजरातवरून त्या ठिकाणी आणलं गेलं, आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला, तुम्हाला युनिफॉर्म, आम्हाला युनिफॉर्म शिवाय त्याचा काही फरक पडत नाही। पण आमचं म्हणणं आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे। छत्रपती संभाजीनगरात आणि आणखी काही जिल्ह्यात अर्धशैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले खरे, पण दादा कोंडकेंच्या वेशभूषेलाही लाजवेल असे हे गणवेश असल्यानं पालकांनीही संताप व्यक्त केला होता। त्यामुळे शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराबाबत कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।